पिंपरी चिंचवड शहरावर अजितदादांचा एकेकाळी स्वतःचा असं वर्चस्व होतं. त्या वर्चस्वाला या ठिकाणचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खिंडार पाडला आणि भाजपचा झेंडा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर फडकवला. त्यातीलच एक प्रभाग म्हणजे शाहूनगर येथील प्रभाग आहे आणि येथील यापैकी एक नगरसेवक थोड्या मतावर पडला आणि बाकीचे 3 नगरसेवक अगदी भरघोस मतांनी निवडून आले. येथील जे प्रभागातील जे नागरिक आहे नागरिकांचा पूर्णपणे विश्वास ह्या पूर्ण प्रभागातील या सगळ्या नगरसेवकांना आहे. आणि आता इथं ऐकायला मिळते की ह्या प्रभागामध्ये हे सगळे नगरसेवक सोडून इतर पक्षातील नेत्यांना इथं प्रवेश दिला जाणार असं ऐकायला मिळतं. आता आपल्या समेत आहेत भाजपचे माजी उपमहापौर केशव गोळवे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही, काय तुमची भूमिका राहणार? या ठिकाणी 2017च्या निवडणुकीमध्ये 3 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले, एक उमेदवार आपला थोड्या मतांनी पराभव झालेला आहे. त्यानंतर या 3ही नगरसेवकांनी आणि या ठिकाणची पक्ष संघटना या ठिकाणी बळकट करण्याचं काम आणि चांगलं काम करण्याचं काम 3ही नगरसेवकांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीची या ठिकाणची परिस्थिती एवढी चांगली आहे, 4ही नगरसेवक चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. ही परिस्थिती असताना आयारामांना या ठिकाणी पायगाड्या कोणीही घालू नये. आमची शहराच्या नेतृत्वाला, राज्याच्या शीर्ष नेतृत्वाला विनंती राहील की आपण आमच्यावर कुठलाही लादण्याचा प्रयत्न करू नये. आमचा जे कोणी आणले जातील त्यांना तीव्र विरोध असणार आहे, त्यांचं काम केलं जाणार. या ठिकाणी भाजपचे असंख्य कार्यकर्ते जमलेले आहेत, आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. काय सांगाल ताई, जर इथून या ठिकाणी जर दुसऱ्या उमेदवार लादले तुमची भूमिका काय असणार? बघा बघा, आम्ही एक महिला आहे आणि आम्ही बरेच दिवस झाले, मी बरेच वर्ष झाले प्रभाग अध्यक्ष होते आधी, त्याच्यानंतर मंडलाध्यक्ष झाले आणि मी आमचा सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून आम्ही इथे पक्षाला खूप वेळ दिलेला आहे. आणि आम्हाला पक्षाकडे फक्त एवढीच प्रामाणिकपणे इच्छा आहे की BJPतल्याच लोकांना तुम्ही तिकीट द्या, त्यांच्या मागे आम्ही कोणालाही मिळू दे तिकीट, आम्ही त्यांच्या मागे एकदम ठामपणे उभं राहू, पण बाहेरच्यांना नका घेऊ, कारण की ते फार खूप वाईट आहे. आणि जर असं काही झालं तर मग आम्ही त्यावेळेप्रमाणे ठरवू त्यावेळेस काय करायचं. बाहेरच्या लोकांना जर यांच्याबरोबर तिकीट दिलं तर तुम्ही काय करणार, तुमची काय भूमिका असेल? मग आता आम्ही वोटिंग कमी होईल त्यांना, आता सगळं तसं होईल ना, कारण की सगळे नाराजच होतील, कारण की BJPकडे बघूनच लोक वोट देतात, कारण की BJPबद्दल सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक चांगलं स्थान निर्माण झालेलं आहे BJPचं या प्रमाणे. त्यामुळे तसं करा. काय सांगाल तुम्ही, जर तुमच्यावरती बाहेरचा उमेदवार लादला तर तुमची सगळ्यांची काय भूमिका असेल? आमच्या भूमिकेपेक्षा मी सगळ्यात महत्त्वाची आमच्या परिसरातल्या नागरिकांची भूमिका सांगतो. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता असेल किंवा मतदार असेल, ज्यांनी भाजपचं मतदान काम केलं, ज्यांनी भाजपला मतं दिली, त्या लोकांना इतका त्रास झालेला आहे की ही निवडणूक आता ही जनता हातात घेणार आहे आणि ही जनता ठरवल आणि जनता त्यांना जागा दाखवेल. ज्यांना आयात आपण करणार आहोत बाहेरून, त्यांना ही जनता या ठिकाणी तुम्हाला नक्कीच 16 तारखेच्या निकालामध्ये पाहायला मिळेल की संभाजीनगरच्या, शाहूनगरच्या जनतेने काय केलं. कारण त्यांनी जो त्रास सहन केलेला आहे तो त्रास ते कधीही विसरणार नाहीत. आणि कमळाच्या चिन्हावरती जरी असलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी वेगळा रिझल्ट दिसला. आम्ही तर पक्षाला बांधील आहोत, आम्ही पक्षश्रेष्ठींच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, पण आता ही निवडणूक जनता हातात घेणार आहे, कारण हे जनतेवरती सुद्धा लादले जाणारे उमेदवार आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा इफेक्ट नक्की दिसतो. काय सांगाल तुम्ही, युवक आहात? नमस्कार, मी अनिकेत शेलार, युवा मोर्चाचा पिंपरी चिंचवड शहराचा उपाध्यक्ष आहे. आज गेले 2020पासून आम्ही एक युवक म्हणून पक्षामध्ये काम करतो आहे आणि कॉलेजेसमध्ये जाऊन, लोकांच्या घरोघरी जाऊन एक भाजपचा आम्ही एक प्रचार करतो आहे, युवांमध्ये संघटना जोडायचं काम करतो आहे. तर एक आम्हाला कुठंतरी असं वाटतं की पक्षाने संधी द्यावी, ती फक्त भाजपचे काम केलेल्या नेत्यांना संधी द्यावी किंवा भाजपमधनं जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना संधी द्यावी आणि ज्यांनी आतापर्यंत गेले 20-25 वर्षापासून जे पक्षाला विरोध करतायत त्या लोकांना इथं उभं देखील करू नये. आणि आमचा त्या गोष्टीसाठी विरोध असेल, जर पक्षाने जर तो निर्णय घेतला
तर आम्ही आज बाहेरच्यांना इथं उमेदवारी देणार. त्या पद्धतीने आम्ही सुद्धा विचार करू. एक युवक म्हणून एक ताकद दाखवून देऊ, युवकांची ताकद काय आहे आणि युवक काय पद्धतीने काम करू शकतात त्यांच्या विरोधामध्ये त्यांना दाखवून देऊ. आयारामांना तुम्ही प्रचंड विरोध करणार. 100% करणार. कारण की आतापर्यंत ते आमच्यासाठी विरोधच करत आलेले आहेत. आमच्या कामांमध्ये त्यांनी विरोध केलेला आहे. प्रत्येक गोष्टीला जाईल तिथं त्यांचा विरोध आहे, तर आम्ही तिथं त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेऊ शकत नाही. काय सांगा तुम्ही ज्येष्ठ आहात. मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेला तिन्ही नगरसेवक चांगल्या मताने निवडून आले आणि त्यांनी कार्य पण व्यवस्थित केले. त्याच्यात केशवदारांचा 1 नंबर लागेल आणि अशा पद्धतीने त्यांना म्हणजे डावलू नये आणि त्यांना परत म्हणजे हा जे तिकीट आहे ते देण्यात यावं. तसेच आयाराम म्हणजे चालले जाता आम्ही भाजपचं म्हणजे मोदी साहेबांकडे पाहून हे इलेक्शन करत असतो आणि त्यामुळं ते घेऊ नये असे आमची सर्वांची इच्छा आहे. काय सांगा. नमस्कार, दीपक पलांडे या प्रभागातील मतदार आहे. या प्रभागामध्ये भाजपचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ही सगळी परिस्थिती चांगली असताना आयाराम कशाला पाहिजेत. आणि भाजपचं तिथलं जे कार्य आहे या लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेले आहे आणि इथलं हे जर चांगलं चालत असेल तर आयारामची आम्हाला गरज नाही. आणि जर तसे जर ते आले तर आम्ही त्यांना स्पष्ट विरोध करणार आहे, त्यांना सपोर्ट करणार नाही. तुम्ही काय सांगा. आत्तापर्यंत 2014पासून 5 वर्ष या भाजपने एकदम भारी काम हे सुधारण्याचं काम म्हणजे ह्या वार्डाच्या 10 नंबर वार्डमध्ये एकदम 1 नंबर काम केलेलं आहे. त्यामुळं भाजपलाच हे तिकीट मिळावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे बाहेरची नको. बाहेरची काय सांगाल तुम्ही. नमस्कार साहेब. या ठिकाणी जर बघितलं आपण सगळीकडं तर पहिल्यापासून जर आपण बघत आलो तर भाजपाची एक विचारधारा आहे. भाजप या पक्षाची हिंदुत्ववादी आहे आणि ज्या लोकांनी आतापर्यंत ह्या गोष्टीला संपूर्णपणे विरोध केलेला आहे, त्या लोकांनी हिंदुत्वाला विरोध केलेला आहे, ह्या लोकांनी नको त्या गोष्टीला सपोर्ट केला. इथं ह्या नागरिकांना प्रचंड त्रास झाला. गेल्या 30 वर्ष 40 वर्षापासून आम्ही सर्व लोक भाजपबरोबर आहोत. शिवसेनेत ते युती होती त्यावेळेस पण त्यांच्याबरोबर आहोत. सगळीकडनं पक्ष मोठं करण्यात ह्या लोकांचं कार्य. ह्या लोकांनी फक्त विरोध केला आणि पक्षाची वाढ होऊन दिली नाही. प्रत्येक गोष्टीला ह्यांनी विरोध केला आणि त्यांना आपण घेणार, त्यांची कामं करणार का आपण, हे आमच्याच्याने शक्य होणार नाही. आम्ही त्यांना स्पष्टपणे विरोध करणार आणि त्यांनाच आयारामांना जर त्यांनी दिलं तर त्यांचा उघड आम्ही त्यांच्या विरोधात प्रचार करू. पक्षाने तिकीट दिलं तरी पक्षानं जरी तिकीट दिलं तरी त्या आयारामांच्या विरोधात आम्ही प्रचार करणार, हे स्पष्ट आहे. भाजपने पूर्ण भारतामध्ये आयारामांची चलती केलेली आहे आणि सगळीकडं दुसऱ्या पक्षातील उमेदवार घेण्यात येतात. परंतु ह्या शाहूनगर या प्रभागामध्ये येथील सगळ्या नगरसेवकांनी जे कार्यकर्ते यांनी कडाडून सांगितलं आहे की जर या प्रभागामध्ये जर आयारामांना जर तिकीट दिलं तर आम्ही त्या आयारामांना त्यांची जागा दाखवू. म्हणजेच या प्रभागामध्ये असं वातावरण की 4ही नगरसेवक भाजपाचे निवडून येतील. परंतु जर आयारामांना जर इथे प्रवेश दिला तर इथली घडी पूर्णपणे विस्कटली जाईल असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीने याची दखल घ्यावी आणि येथील योग्य तो निर्णय घ्यावा. नाहीतर येथील जे मतदार येथील जे कार्यकर्ते आहेत ते आयारामांना त्यांची जागा दाखवतील आत्ताच सर्वांनी सांगितलं. तुम्ही काय सांगाल आता या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना तुम्ही काय सांगाल. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. त्याचबरोबर शहरामध्ये आपण पाहतो आहोत की ज्या ठिकाणी मूळ ओबीसी आहेत त्यांचा विचार करून त्यांच्यावर अतिक्रमण होणार नाही ह्याची खबरदारी भारतीय जनता पार्टीने घेतली गेली पाहिजे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्पष्ट बोललेले आहेत की भाजप म्हणजे ओबीसी म्हणजे भाजपचा DNA आहे आणि मूळ ओबीसींवर बिलकुलही अतिक्रमण होऊ देणार नाही. त्यांच्या माध्यमातून त्यांनी कोणाची मूळ ओबीसीची कत्तल होणार नाही याची काळजी घ्यावी. यांनी सांगितलं की मूळ ओबीसीची कत्तल होणार नाही याची काळजी घ्यावी आणि येथील कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथे आम्हाला आयाराम उमेदवार नको. ही सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळं पक्षश्रेष्ठीने योग्य निर्णय घ्यावा. रोहित खरगे, खरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.